गुड मॉर्निंग गाइज, गुड मॉर्निंग. तो आमचा आता घनगडला जायचा प्लॅन झालता काल रात्री. अचानक ठरलं. मी सगळं इन शॉर्ट यशने मुझे फोन किया और बोला की आपल्याला जायचंय घनगडला, तू रेडी आहेस का? मी बोललो ऑलवेज रेडी. सो आता जस्ट उठलोय, वाजलेत 2:30. उठलोय, फ्रेश होतो, मग फ्रेश झालोय, भेटू आपण. आता फ्रेश झालोय, सगळं आवरलंय, बॅग पॅक सगळं झालंय, सगळं ट्रेकिंगची वस्तू घेतली मी सोबत. थोडं काही विसरलं असेल तर ते पण चेक करून एकदा घेतो. बाय द वे, मी माझं इंट्रोडक्शन द्यायचं विसरलो तुम्हाला. सो इट्स युअर साई द एक्सप्लोरर हिअर. यू कॅन कॉल मी बाय युअर एनी नेम, मीन्स यू कॅन कॉल मी साई ऑर समथिंग. मीन्स तुम्हाला जे आवडेल ते मला तुम्ही नावाने बोलवा. घनगड बद्दल तुम्हाला सांगतो मी. घनगड एक असा गड आहे, मीन्स पुणेपासून ते ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर इंडिया जे आपले ट्रेड व्हायचे, मीन्स शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी जे व्यापार व्हायचे, XYZ कोणाचे असू, महाराजांचे असू किंवा निजामशाही, आदिलशाही किंवा तो कपटी औरंगजेब, ते जे असू, ते ट्रेड रूट होते जे घनगडपासनं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तिथून सगळं निरीक्षण करायचे की रूट कसा चालू आहे, कोण गैरफायदा नाही घेते ना या रूटचा, XYZ, कोणी काय हल्ला झाला, हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बघायचे. आणि फ्रॉम 1818 पासून तो गड ब्रिटिश फोर्स का गेला, समथिंग ऑन 17 मार्च 1818 मध्ये तो गड ब्रिटिश एम्पायर का गेला. तोपर्यंत फ्रॉम 15 नाही बोलू शकत, फ्रॉम 16th सेंचुरी तो गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही ताब्यात होता. औरंगजेबाकडून तो गड आपण जिंकला, पण त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांची टोळी, मीन्स एक बटालियन बोलू शकतो त्या टाईपचं, त्यांचं बटालियननी ते फोर्ट रिस्टोर केला आणि तो ट्रेडसाठी यूज करायला लागले. सो आपण आता त्या गडवर एक्सप्लोर करू आणि भेटू डायरेक्ट गडापाशी. चला. सो गाईज, वी आर जस्ट रीच नियर द घनगड. यो तुम्ही बघू शकता, पायथ्याय. हे माझ्यासोबत माझा पार्टनर यश. आम्ही आमच्या गावात आलो, डायरेक्ट पिंपळ्या निलगवरनं डायरेक्ट घनगड चढाय आलोय. सकाळी 3:30 वाजता आम्ही तर निघाला असेल तिथून आणि आत्ता बसलोय. आत्ता वाजलेत, किती वाजलेत यश? ॲक्युरेट 6 वाजलेत. आम्ही 3:30 वाजता निघालेलो. जवळपास 60-70 किलोमीटर आम्ही टू व्हीलरवर आलोय. आणि तुम्ही बघू शकता, हा गड आहे जो चढायचा आहे आपल्याला. आता आम्ही थोडं वरती चढून आलोय, गडाच्या जवळच आहे. आता गड थोडाच राहिलाय, एक एवढा टप्पा पार करायचा आहे आणि तो गड तो पण बघू शकता तुम्ही, अख्खा गडाचा पाट आहे. सध्या गडाच्या थोड्याशा पायथ्याशी आम्ही पोचलोच आहे आणि थोडाच राहिला गड. आणि आम्हाला गडाच्याच पायथ्याशी एक छोटस आपलं दिव्य भव्य बोलू शकतो आपलं शंकराचं मंदिर दिसलंय आपल्याला. तो तुम्ही बघू शकता, हे शंकराचं मंदिर आहे आपलं. आणि त्यांच्यासमोर त्यांचे नंदीदेव त्यांचे आणि या थोड्या देवांच्या मूर्ती आहे. इथं माहिती दिली आहे. सो तुम्ही वाचलं तर खूप तुमचं वेल अँड गुड. तर सध्या दर्शन करून घेऊ, परत गड चढायला सुरुवात करू. सध्या आम्ही गडाच्या एकदम लय जवळ आलोय. तो बघू शकता तुम्ही गड तिथं. आणि यश थोडा पुढे चाललाय. मला एक असला भारी सुंदर व्ह्यू भेटलाय ना इथून, तुम्ही बघू शकता व्ह्यू. बघा व्ह्यू वरती ठिकाणी सांगा.
सध्या आता गडाचा अवघड टप्पा चालू झाला आहे थोडा, तुम्ही बघू शकता. तर सध्या गड चढता चढता एवढा भारी कोट किंवा एवढं भारी आपण बोलू शकतो की असं एवढं भारी एका बोर्डवर असं लिहिलंय की भरलेली पाण्याची बॉटल तुम्ही गडावर नेऊ शकता, पण रिकामी पाण्याची बॉटल तुम्ही खाली आणू शकत नाही. तुम्ही वाचू शकता इथे. एवढं डीप लिहिलंय, मीन्स हे खरंच आपल्याला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की आपण गडावर भरलेली पाण्याची बॉटल नेतो पण उतरताना रिकामी पाण्याची बॉटल कधीच आणत नाही. असे खूप जण आहेत. मी पण एकदा कधीतरी माझ्याकडनं चुकी झाल्यात गडावर. मी माझ्या चूक मान्य करतो. आपण सगळे आपण चुक्या करतो लाईफ मध्ये. गडावर पण चुक्या करतो. तोंडातनं शिवे निघतात, XYZ काही निघतं. XYZ आपण कोणाला काही बोलतो गडावर. कोण काही अननेसेसरी स्टफ्स कॅरी करतात गडावर. ते आपल्याला सगळं निग्लेक्ट केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे, आपल्याला जपलं पाहिजे. गड किल्ले जपले पाहिजे. पुढच्या पिढीला कळलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि कसे मुघलांचे आणि अख्ख्या देशाचा कसा दरारा त्यांनी ठेवलेला आपल्या हातात आणि मुघलांचे ते बाप होते. आपल्याला हक्काने सांगता आलं पाहिजे की हे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले राजा होते. तर आपल्याला सुद्धा थोडीशी हिंमत आणि थोडासा संयम घेऊन आपल्याला सगळी गडाचे काम किंवा XYZ काही असेल, गड रिलेटेड किंवा महाराजां रिलेटेड काही असो, ते आपल्याला पार म्हणजे पारच पाडायचे आहेत. किती संकट आली तरी आपल्याला ते पारच पाडायचे आहेत आणि पुढच्या पिढीला दाखवून द्यायचंय की आम्ही जपलंय, तुम्ही पण जपलं पाहिजे. गाईज, जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी आपल्याला सगळ्यात भारी सनराइज आजपर्यंत बघायला नाही भेटला असेल, पण आज भेटलाय नक्की. छत्रपतींच्या कृपेने आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कृपेने जो सनराइज आपल्याला बघायला भेटलाय, जो तुम्हाला मी खाली सांगितलेलं की सनराइज आपण बघणार वरती जाऊन, तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो. चला, व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू वरती ठिकाणा सांगा. गणगड हा वरती ठिकाणा सनराइज साठी तुम्ही नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा मला. आजपर्यंत मी असा सनराइज उभ्या आयुष्यात पाहिला नाही. फर्स्ट टाइम. मी पाचगणीला होतो पण तरी सनराइज वरती डे सनराइज. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कॉमेंट सांगा मला की सनराइज कसा होता. गाईज, जस्ट आपलं सनराइज बघून झालं. सनराइज इथंच आहे आणि त्यानंतर मला जो व्ह्यू भेटलाय ना, सनराइज नंतर जो व्ह्यू भेटलाय ना गणगडवर, सॉरी फॉर बॅड वर्ड्स, पण लिटरली जस्ट सी द व्ह्यू. जस्ट सी द व्ह्यू. भाई लेजिट यार, काय व्ह्यू भेटला यार. आम्ही सध्या तो टप्पा सोडून थोडे कष्ट घेऊन एक व्ह्यू बघायला आलोय. तो तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो मी. जस्ट थोडंच पुढे आलोय आम्ही. लई कष्ट घेतले त्या व्ह्यू बघायला. याला म्हणतात व्ह्यू. पहिल्यापेक्षा तरी क्लास. ह्याला व्ह्यू म्हणतात. दुसऱ्या लोकेशनवर आलोय आणि तिथं आम्हाला वाघजाई देवीचं मंदिर भेटलंय. वाघजाई देवी. सो दर्शन घ्या पटापट. वाव, अजून एक आमचा मेंबर आलाय. इकडे बाळा. अरे होतो फॉक्स दिसतो डायरेक्ट. जाऊ नको, बाकी काही कर, जाऊ नको. फॉक्स आहे, फॉक्स दिसाय. क्यूट आहे. कसलं भारी वाटतंय राव त्याला. जा चल, यश का जा, पळ यश का जा. इथून पण व्ह्यू एकदम क्लास भेटलाय. सो व्ह्यू बघा. हे यशचा नातेवाईक आहे. सो डायरेक्ट यशच्या अंगावर चढला तो. इथून पण व्ह्यू क्लास भेटला आपल्याला. आता फक्त आम्ही जरा 2-3 फोटो काढणार मोजून आणि डायरेक्ट दुसऱ्या लोकेशनवर जाणार आपल्या. द सिक्रेट वॉटरफॉल नोन ॲज एकोला व्हॅली वॉटरफॉल, लोटस वॉटरफॉल. आपण तिकडे जाणार आहोत. चला. गड उतार होतोय कारण की आपल्याला नेक्स्ट लोकेशनवर पण जायचंय. एकोला व्हॅली ॲज नोन ॲज सिक्रेट वॉटरफॉल. काही लोक लोटस वॉटरफॉल पण म्हणतात. आपल्याला तिकडे जायचंय.
सो तर गड उतरल्यानंतर डायरेक्ट ब्लॉक करणार आहे, कारण दमल्यासारखं तर होत नाहीये, पण फास्ट उतरू जरा, पटापट लवकर उतरायचा. फायनली आम्ही गड उतर झालोय. आता थोडं पाणी बिनी पितो, थोडं फ्रेश होतो, तोंड हातपाय धुतो, हातपाय नाही फक्त तोंड धुतो, गाडीवर बसतो आणि डायरेक्ट आपण आता एकोला व्हॅली पाशी भेटू. म्हणजे एकोला व्हॅली पाशी नाही, त्याच्या थोडं अलीकडे भेटू, कारण की आपल्याला ब्लॉग पण करायचा आहे. चला. सो आता आम्ही गाडी पार्क केली वरती आणि आता आलोय एकोला व्हॅलीच्या दरीमध्ये. एवढी डीप दरी, एवढी डीप, भीती तर खूप वाटते उतरायला, पण टास्क कम्प्लीट करणार आजचा. सो आता थोडं खाली आलोय, पण जे नव्हतं पाहिजे नव्हतं तेच मला दिसलंय. तुम्हाला दाखवतो मी. लोक इथं पर्यटन स्थळ म्हणून फिरायला येतात, पण लोकांना अक्कल नाही की जिथं आपण जातो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं रक्त दिले, आपला त्याग दिला या स्वराज्यासाठी, या त्याग दिला आपल्या महाराष्ट्रासाठी. आज त्याच ठिकाणी आपण जातो, कचरा करतो. इथं बघा, इथं बघा, इथं बघा, अजून खूप आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता, लिटरली इथं पण आहे, इथं पण आहे. तिथं तर भाऊ कोणीतरी एनर्जी ड्रिंक पिलीये, तिथं कोपऱ्यात पण आहे. आणि काही लोक या ठिकाणी लिटरली दारू प्यायला बसतात. त्या लोकांना लाज वाटत नाही का? त्या लोकांना कळलं नाही का की आपला बाप कोण होता? आपल्या बापाने या देशासाठी किंवा या महाराष्ट्रासाठी काय त्याग दिलंय? आपल्या बापानी आपल्यासाठी खूप काय केलंय हे त्यांना कळलं पाहिजे. दारू पण गावली बघा, नाव जस्ट घेतलं आणि गावली. याला म्हणतात महाराष्ट्राची लोक. बाहेरची लोक आपला इतिहास जपतात, इंग्लंडची लोक आपला इतिहास जपतात. उलट तलवार तिकडे ना ती सुरक्षित आहे, शपथ तिकडे तलवार आहे ना ती सुरक्षित आहे. आपल्या लोकांना ना निवळ अक्कल नाहीये खरं बोलायला गेलं तर. कुठं यश? ग्लास बघ कुठं ग्लास जसा आहे बघा, तुम्ही बघा, हाय तसा ग्लास आहे दारूचा, हाय तसा. असं नाही की दारू नाही काहीतरी ते पांढरे वगैरे काहीतरी पाणी बिणी म्हणजे लिटरली एवढं घाण आहे ना. आपलीच लोक आपली घाण आहेत, हे आज आपल्याला सिद्ध झालं. आणि आपलीच लोक आपली घाण आहेत, आपलीच लोक आपला इतिहास दाबतात. सो सुधरा जरा, सुधरा. अजूनही वेळ नाही गेली, सुधरा. One eternity later. यश, वी डोंट हॅव एनी ऑप्शन नाव. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे जे इथूनच सुरुवात झालं. गाईज, वी डोंट हॅव एनी ऑप्शन नाव. वरच्यापेक्षा यो अवघड टप्पा यार. असं का यार? वेट, पाण्याचा आवाज येतोय. पाण्याचा आवाज येतोय, मला पाण्याचा आवाज आलाय. सो आता आय गेस थोडंच राहिलं असेल, कारण की मला पाण्याचा आवाज क्लिअर येतोय माझ्या कानाजवळ. तुम्हाला येत नसेल कारण की तुम्ही थोडे माझ्यापेक्षा लांब आहात. सो भेटू, पण टेन्शन आले, पण वी गोना डू इट. वी डोंट मीन्स बॉटल नको. बॉटल जाऊ दे रे, बॉटल सगळे दाखवले आपण. आता वी विल नॉट लूज आवर होप्स. वी गोना डू इट. लास्ट बट नॉट लिस्ट, वी गोना डू इट. आय मेक शुअर दॅट वी गोना डू इट. सो चला. तू काय असतोय तू राव? खरं मला वैताग आलाय राव. मीन्स उतरायला नाही, उतरत असू, पण ते चढायचं बघा. यू कॅन फील मी यार. लिटरली माय हार्टबीट इज ॲज रनिंग ॲज फास्टर दॅन चीता. खूपच अवघड आहे. मी बोललेलो की मला पाण्याचा आवाज आलाय, बट तो पाण्याचा आवाज होता, पण तुम्ही पाणी बघू शकता, ते पाणी एवढंच आहे. सो आमचा एवढा मोठा पचका झालाय, म्हणजे आमचा नाही, लिटरली माझा. सो आता खूप अजून बाकी आहे, खूप. आत्ताशी आम्ही एवढं उतरलोय, तिथून आम्ही इथे आलोय, अजून खूप जायचंय. सो
स्टे ट्यून. आम्हाला एवढी भीती वाटते ना, संपन्न झालंय राव हे. का असं संपतच नाहीये, अजून लई जायचंय आम्हाला खाली, संपत नाही. लिटरली मी असं बसलोय, काय करू. तो यश बघा, त्याला तर एवढं टेन्शन आलंय, त्याचं वजन त्याला जापान आणि त्यात त्याला एवढं उतरायचंय. मग यू डोंट हॅव एनी ऑप्शन नाव. एवढं खाली आलोय तर जायलाच लागन. सो चला. We gonna do it. Come on, yes, let's go, man. Let's go. बाई लिटरली आम्ही एकोला व्हॅली मध्ये अक्षरशः हरवलेलो. मीन्स 3 तास आम्ही एकोला व्हॅली सोडलो. मीन्स इन शॉर्ट त्या एका माणसाने आम्हाला सांगितलं, जिथं आम्ही पोहोचलो ना, त्या माणसाने सांगितलं की तिथं जरा वास आहे. इन शॉर्ट पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीचा वास आहे. सो आम्हाला चकवा खाल्ला आम्ही आणि आमची रस्ता चुकला आमचा. सो आम्ही डायरेक्ट, आम्हाला गणगडच्या इथं यायचं होतं, आम्ही डायरेक्ट तैरबैलपाशी पोहोचलो. पण विषय काय झाला, एक माणसाने आम्हाला वाचवलं. तो भेटला, देवाच्या रूपात आला तो. आई शपथ, महादेवाचं नाव तोंडात घेतलं आणि महादेवाच्या रूपात तो माणूस आला. अक्षरशः त्याने आम्हाला रस्ता दाखवला आणि आम्ही सुखरूप आता घरी चाललोय. लय अवघडलंय, एकदम नियर डेथ एक्सपिरियन्स होता. आम्ही दोघं लिटरली रडाई आलतो. आम्ही दोघं रडलो पण डोळ्यात पाणी आलतं. लिटरली डोळ्यात पाणी आलतं आमच्या. सरळ लिटरली आमच्या डोळ्यात पाणी आलतं. आम्ही नियर डेथ एक्सपिरियन्स घेतलाय, नियर डेथ एक्सपिरियन्स. एवढा बाई या एज मध्ये खूप अवघड आहे बाई. लिटरली आम्ही ना, देर आर नो वर्ड फॉर दिस. लेजिट यार, खूप अवघड झालं आमचं. आणि आता आम्ही चाललोय, आता तांदेली घाट मार्गे चाललोय. 12 रस्ता गावलाय आम्हाला. सो काही टेन्शन नाही, आता रस्ता भेटलाय. सो तुम्हाला यो ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. कॉमेंट्समध्ये सांगा की ब्लॉग कसा होता. आणि शेअर करायला विसरू नका. आणि नक्कीच पुढचा ब्लॉग पण लवकर येईल. स्टे ट्यून. हॅव अ नाईस डे. बाय.